राणे ते रिपोर्ट केल्याबद्दल स्टॉप वॉच आम्ही लावत आहोत. टायमर आम्ही लावलेला आहे, याची नोंद घ्या. पहिला चेंडू पडल्यानंतर लगेचच घड्याळामध्ये बरोबर 10:15 झालेली आहेत, त्याची नोंद घ्या. जो संघ जास्त उशीर घेईल मैदानाच्या आतमध्ये त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. 3 षटके तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावीच लागतील, कारण वेळ कोणासाठी कधीच थांबत नाही, हे देखील तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. कारण आपल्याला आजच्या शेड्यूल मध्ये एक अतिरिक्त सामना देखील खेळवायचा आहे. या अनुषंगाने तुम्ही आम्हाला सहकार्य करा. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बरोबर 10:15 घड्याळामध्ये झालेली आहेत. तर पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू भिरकावून दिले. व्हॉट अ शॉट. पॉवरफुल मायटी हिट. पाठवले चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळला होता. ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली. मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळला आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका संजयच्या बॅट मधून आलेल्या आहे. धावसंख्येचा शुभारंभ करतोय या 4 धावसंख्येच्या मदतीने. पुन्हा एकदा संजय सज्ज होतोय. बॉलिंग मार्क वर फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय, परिवर्तन केला जातोय. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. चला पण वेळ जास्त घ्यायची नाही. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज सॉफ्ट डिसमिसल. जोर का झटका धीरे से लगे. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे हर्षल. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर लगेचच गोलंदाजाने प्रत्युत्तर दिले. तू चौकार मारू शकते तर तुला मी बाद देखील करू शकते, आणि तेच बघायला मिळालं. एस्टनच्या मागे चांगला झेल टिपला गेला. कालू चांगला झेल त्याने संपन्न केला आणि पहिला गडी गारद होतोय शेलूमाता वल या संघाचा. संजय इंद्रपाल आहे. चेंडूला मिड ऑफ वर निश्चितच चांगलं क्षेत्रक्षम बघायला मिळालं. खोदून काढलं होतं. एक सिंगल कंप्लीट करतोय आणि या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 5. एका गड्याच्या मोबदल्यात पॉवर प्लेचे षटक. संजय पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्क वर. दहा 12 पावलांचा रनअप. जोरदार अपील. पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. इम्पॅक्ट इन लाईन. चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वळणारा होता, वळण घेणारा चेंडू होता. लेग बायचा इशारा तो पंचांचा. गुड डिसिजन. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 6. पुन्हा एकदा तयार होताना संजय बॉलिंग मार्क वर. सामोर जाईल बॅटर सलामीवीर महेश. इंद्रपाल आहे. जोरदार अपील केला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू
अगदी फलंदाजाला रीड करून चेंडू टाकताना संजय खूप चांगली भेदक गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सकाळचं सत्र आहे, थोडस मॉइश्चर ड्यू फॅक्टर काम करताना आता धावबिंदू पडलेले आहेत, त्यामुळे टायमिंग करणं फलंदाजासाठी अतिशय अवघड. सॉफ्ट डिसमिसल, अजून एक गडी गारद होते शेलू माता वल या संघाचा. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर 2 बाद 6. खूप भेदक गोलंदाजी केलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये संजय याने नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा, विशाल पाटील आतापर्यंत तरी पहिल्या षटकापर्यंत तरी योग्य निर्णय वाटतोय सोनादेवी टेमगर या संघाचा. येणारे अजून 3 षटके, या 3 षटकांमध्ये मी तर म्हणेन जास्तीत जास्त धाबा कुठून काढाव्या लागतील. एक चांगलं चॅलेंज ठेवायचं असेल तर न्यू बॅटर रुपेश मधल्या फलीतील एक जबरदस्त हार्ड हिटर आणि विस्फोटक बॅटर आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे कालीराम. चेंडू बॅटच्या टोवर लागून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली, वेल होती स्ट्राईक रोटेट करण्याची, एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या पुढे जाताना धावपलकर 7 धावा, 2 गडी बाद झालेले आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. कालीराम पुन्हा एकदा सरवली गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्ग सामोर जाईल बॅटर रुपेश. तयार बॉलिंग ट्रॅकवर. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यात खेळलेले आहे. लेट कटचा फटका, एक धाव कंप्लीट केली, दुसरी मिळणार नाही, फक्त एकच धाव मिळेल रुपेशला. ऑफ दी मार्क झालेला आहे. धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकर 8. सावध संत पवित्रा घेतलेला आहे शेलूमाता वल या संघाने. 2 लढवई आणि फायटर संघ आहेत. मागील कित्येक वर्षांपासून हेड टू हेड आपण दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघांचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे. पुल केलेला आहे चेंडूला, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चेंडूला उचलणार, फेकणार, 2 धावा पूर्ण करतोय महेश. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धावपलकर दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते 10. ओम साई पिसे संघ इथे दाखल झालेला आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि श्री कालिका माता कालवार, आपण जर इथे उपस्थित झाला असाल तर लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. ओम साई पिसे आणि श्री कालिका माता कालवार. कालूराम सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू होता, स्क्वेअर चेंडू. एक अतिरिक्त धाव धावपलकावर प्लस केली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते 11. 11 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नो. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा कालीराम सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका आहे, स्विंग केलेला आहे, चेंडू आउट ऑफ द पार्क. हा येतोय तडाखा धमाका षटकार.
काय फटका खेळला होता, जबरदस्त पॉवरफुल माइटी शक्तिशाली आणि बलशाली षटकार आपण बघितला. बॅटर महेशच्या बॅट मधून येते उत्तुंग षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे जाताना धावफलकावर 17-17, लॉस ऑफ 2 विकेट. चांगला आकार येतोय धावसंख्येला. पुन्हा एकदा कालीराम वन्स अगेन त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठी चेज आहे क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये, चेंडू अडवण्यामध्ये यश आले आहे. तिसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना धावफलकावर 20. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा येताना पाहतोय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील महागडी गोलंदाजी बघायला मिळते. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगला खरपूस समाचार घेतला जातोय. विशेष म्हणजे महेश अटॅकिंग आक्रमक बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये थांबली होती तिला चालना देण्याचं कार्य हे 2 बॅटर करताना लेग स्टिक सोडून जाते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते 21. अवांतर आतापर्यंत या षटकामध्ये 2 आलेल्या आहेत. धावा आपण बघितल्या वाईट स्वरूपामध्ये. चांगला फटका पंच केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष डीप कव्हरला चेंडूला उचलणार फेकणार. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी होती बॅटर रुपेशला. एक धाव कंप्लीट केली. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 22. आता मात्र या षटकामध्ये खूप चांगल्या धावा आपल्याला निश्चितच बघायला मिळाल्या. 16 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाज कालुराम याने. महागडं षटक त्याचं राहिलं. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. महेश एक षटकाराच्या साह्याने खेळतोय वैयक्तिक 12 धावांवर. आपल्या संघासाठी मौलिक आणि उपयुक्त धावा त्याने जोडलेल्या आहेत. त्याला तोला मोलाची साथ देतोय. रुपेश खेळतोय 2 धावांवर. संजयने फक्त 4 धावांचं योगदान दिलं. एक चौकार जरूर लगावला, तो झलबाद स्वरूपामध्ये बाद झाला. त्यानंतर इंद्रपाल देखील स्वस्तामध्ये बाद झाला होता वैयक्तिक 1 धावेवर झलबाद स्वरूपामध्ये. बरोबर 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटं घेतलेली आहेत त्याची नोंद घ्या. आणि तुम्हाला 3 षटकही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करावे लागतील. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आणावा लागेल. चला पंच कुठल्या प्रकारचा वेळ विलंब लावू नका. क्षेत्ररक्षण लावून घ्या. वारंवार तुम्हाला तेच सांगितलं जाते. आता पूर्वीचं क्रिकेट संपलं. यस, प्रोफेशनल क्रिकेटला सुरुवात झालेली आहे. हे देखील लक्षात ठेवावं लागेल. बघा कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊ नका तुम्ही. काय असेल ते नंतर घ्या. स्पर्धा खूप मोठी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. कालवार संघ दाखल झालेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकासाठी अरुण. ही 2 स्लॉग ओव्हरची आता मात्र षटके ही शिल्लक राहिलेली आहेत. या 2 षटकांमध्ये जितक्यात जास्त धावा येते चला स्पीडअप करा. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. सबमरीन डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू होता. जागती रवचा इशारा देणारा निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा कायम आहे धावफलकावर 22. 2वर 2 गडी बाद झालेल्या 2. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर अरुण. छोटासा रनवे. चांगला फटका आहे.
क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. मिस्टेक झाली तिथे, चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. पण प्रयत्न खूप छान केले होते झेल टिपण्यासाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. चेंडू हाताला स्पर्श झाला, जमिनीला दान झाला तोपर्यंत वेल होती. फलंदाजांकडे 2 धावा कंप्लीट करण्याची धावसंख्या वाढते. धावफलकावर 24. पुन्हा एकदा अरुण. चांगला फटका आहे. स्लॉग हिट च्या पद्धतीने फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त मिळेले एक सिंगल. एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 25 धावा. क्वार्टर सेंचुरी धावफलकावर झलकलेली आहे. चांगली भागीदारी बिल्डअप होताना या दोन फलंदाजांमध्ये. जवळजवळ 19 धावांची भागीदारी झालेली आहे. खूप झंझावती खेळ बघायला मिळते. फॉल ऑफ विकेट्स आपण बघितला. पहिला 4 धावसंख्येवर बाद झाला होता, दुसरा 6 या धावसंख्येवर बाद झाला होता. जोरदार अपील. यस, फिंगर अप. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज पायच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. धक्का लागलेला आहे. शेलू माता वल या संघाला चांगली भागीदारी बिल्डअप होताना आपण खेळपट्टीवर बघितलं, पण सरते शेवटी अरुणने आपल्या संघाला तिसरे यश मिळवून दिलेले आहे. न्यू बॅटर प्रमोद, टीमचा कॅप्टन आता सरसेनापती खेळपट्टीवर दाखल झालेला आहे. कॅप्टन नॉक इनिंग बघायला मिळेल का? कॅप्टन पदाला साजेसा खेळ तो करणार का? पुन्हा एकदा अरुण सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. खाली राहिला होता चेंडू. फलंदाज पूर्णपणे चकित झाला. चांगली गोलंदाजी, क्वालिटी, स्टँडर्ड बॉलिंग बघायला मिळते ती अरुण द्वारा. अचूक टप्पा, योग्य लाईन आणि योग्य ती निश्चितच दिशा देखील बघायला मिळते त्याची. स्वतंत्र दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. फक्त हलक्या त्याने पुश केलेला आहे. पुश करो और खुश रहो. 2 धावा पूर्ण करताना बॅटर प्रमोद. तिसरी धाव घेण्याचा दुर्दैवी प्रयत्न आणि त्यामध्ये असफळ. अजून एक फलंदाज बाद होतोय शेलू माता वलय संघाचा. दोन धावा पूर्ण केल्या होत्या. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज धावचित बाद झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 27. 3 षटकांच्या समाप्तीनंतर काय गोलंदाजी केलेली आहे तिसऱ्या षटकामध्ये. वेलकम सोमनाथ चौधरी, आपलं हार्दिक स्वागत आहे. खूप मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. न्यू बॅटर मंगेश भोईर एक विस्फोटक आणि झंझावती बॅटर आहे. संघाला आता निश्चित त्याची नितांत गरज आहे. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये किती धावा येतील हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. कारण 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 27. 9.00च्या सरासरीने धावा जोडल्यात. करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर याचप्रमाणे जर धावा जोडल्या धावफलकावर तर 36 धावा बघायला मिळतील. प्रोजेक्टेड स्कोर. यानंतर ओम साई पिसे आणि श्री कालिका माता कालवार दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे, रेडी राहायचं आहे. शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल. पिसे आणि कालवार संघ कर्णधार आपले ऑफिशियल नोंद करा. हरी अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर रुपेश. 4 गडी बाद झालेल्या. 27 धावा 3 षटकांच्या
समाप्तीनंतर फ्लायटेड डिलिव्हरी टर्न बघायला मिळाला, पण दिशाहीन चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर वळण घेणारा चेंडू होता. एक अवांतर धाव धावफलकावर जोडली जाईल. 28 धावा धावफलकावर. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष रुपेशला फक्त एक धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 29-29. एकाला जिंकायचं आहे, दुसऱ्याला हार पत्करायची नाही. पण शेवटी क्रिकेट आहे. कुठलाही खेळ म्हटला तर खेळाच्या दोन बाजू असतात, हार आणि जीत. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, छापा आणि काटा, हेड आणि टेल, तसे कुठल्याही खेळाच्या बाजू दोन आपण पाहतोय, हार आणि जीत. कोणीतरी एक जिंकणार आणि कोणीतरी एक पराभूत होणार. पण जेवढा चांगला संघर्ष होईल, जितना बड़ा संघर्ष होगा जीत भी बड़ी उतनी शानदार होगी. पहिला वेळेला सामना विजयी सलामी कोण देणार? जास्त वेळ घेऊ नका प्लीज. हरी पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द स्टंप. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू होता. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. ह्या सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 30 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. खूप भेदक गोलंदाजी केली अरुणने. तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा देत एक गडी बाद केला. मिरॅकल गोलंदाजी त्याची राहिली. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी त्याने केली. अंतिम षटक पहिल्या डावामधील हरी छोटासा रनवे, जेन्युअन स्पिन, फिरकी गोलंदाज आहे. चेंडू आणि बॅटचं प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉंग थ्रो आला आणि त्याचा फायदा उचलला. मंगेशने 2 धाव पूर्ण केले. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय जलद पूर्ण केली होती, फास्ट पूर्ण केली, आणि दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव निर्माण केला. फलस्वरूप 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावफलकावर 32 ला 4 खेळाडू बाद. चला नाणेफेक करण्यासाठी या अगोदर तुम्हाला अंतिम कॉल देखील दिलेला आहे. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष, जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय मंगेश. धावसंख्या वाढते धावफलकावर 34 धावा. धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं जात आहे स्लॉग ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये मंगेश द्वारा. मंगेश आतापर्यंत ज्याने 2 चेंडूंचा सामना केलेला आहे, वैयक्तिक 4 धावांवर तो खेळतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावामधील. पुन्हा एकदा हरी चेंडूला अगेन स्पिन खेळलेला आहे. मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करताना तिसऱ्यांदा या षटकामध्ये दुहेरी धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. चांगला तालमेल, चांगली कॉलिंग, यस नो वेट बघायला मिळते दोघांमध्ये. आणि अशा प्रकारे धावसंख्या आता पुढे जाताना 36. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवर 2 मोठे पटके येणे अत्यंत गरजेचं आहे. शेलूमाता वर्ल्ड संघाच्या दृष्टिकोनातून एक चांगलं लक्ष्य सेट करायचं असेल तर लगातो 670 बॉल या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेले आहेत. ब्रँडेड हे बॉल पाहतो आपण, ब्रँडेड कंपनीचे. चेंडूला फोर्स केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष झेलाचा स्वागत करते. लॉंग ऑन सीमारेश्वर, अफलातून झेल. फलंदाजाचा संपला खेळ. मोहामध्ये आला बॅटर, लालच दिली होती फटका खेळण्यासाठी आणि फोर्स केला.
लांगॉन सीमारेषेवर उभा असलेला क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपतोय. तुषारने झेल टिपलेला आहे. धावा धावपलकर स्थिर आहेत 36. गडी बाद झाल्यात 5. न्यू बॅटर किरण. चलो दर्शक वहां से 8 जाना है आपको. मैदान खाली करना है. सामना सुरू असताना कोणीही मैदानाच्या आतमध्ये बाईक 4 व्हीलर किंवा कुठलाही प्रेक्षक येणार नाही. प्लीज मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने. अशा प्रकारचे दृश्य आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहतो. कधी कधी प्रेक्षक येत असतात. चला मैदान खाली करा. तिथे काय घडलंय. फलंदाज बाद होते. अशा प्रकारे अजून एक झटका आणि धावा धावपलकावर जोडलेले आहेत. 36-37 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी सोनादेवी टेमगर संघाला. कमॉन डीजे. नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर दोन्ही कॅप्टन या. श्री कालिका माता कालवार आणि ओम साई पिसे. पिसे संघ कर्णधार इथे उपस्थित आहे. कालवार संघ कर्णधार विना विलंब आपण यायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका बघा, अन्यथा षटक तुमची कपात केली जातील. याकडे लक्ष द्या. ए चल जल्दी हट वहां से.
जयवंतजी पाटील सर. शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही सर्वजण पाहतायत शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 आणि ज्यांच्या संकल्पनातून आणि स्वप्नातून साकारलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. भिवंडी विभागामधलं शिवसेनेचं एक दमदार नेतृत्व, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, ज्यांचा सध्याच्या घडीला कटआउट देखील तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेब आणि तसेच जय हनुमान क्रिकेट संघ सरवली 40+ वतीने ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतात. असा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधला पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला दिसतोय. जी लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुरदेवी टेमघर संघ आपल्याला लढत देताना दिसतोय. शेवटमाता वर्ल्ड सोबत पहिलं सत्र समाप्त झालं, जिथनं रन्स बनवल्या गेल्या 36 आणि 37 धाब्यांचं लक्ष. कालच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला या स्पर्धेमध्ये संदेशजी वखारे आणि तसेच जयवंतजी पाटील सरांचा. आणि आज जयवंतजी पाटील सर देखील आमच्या समवेत आहेत. तसेच UCN च्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. त्या संपूर्ण टीमचं देखील कौतुक करूया, कारण भरपूर चांगला कॅमेरा वर्क, भरपूर चांगला ब्रॉडकास्ट आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले गेलेत त्यांना ही गोष्ट मी आवर्जून सांगेन, जर तुम्ही मित्रांनो चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. सेकंड इनिंगला सुरुवात. लक्ष आहे 37 धाब्यांचं. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले ज्याप्रमाणे ठेवले गेलेत इनफिल्डमध्ये, ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहेत, मिड ऑन, मिड ऑफ, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्याचप्रमाणे पॉईंटला एक फिल्डर, त्यानंतर थर्ड मॅन, फाईन लेग आणि एक फिल्डर स्क्वेअर लेगला देखील पाहायला मिळतो. आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर काऊ कॉर्नरला. पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्विचिटचा फटका, इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं, हवेमध्ये बॉल होता, पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आता पोहोचतात. तोपर्यंत एक सिंगल रन इथनं पूर्ण केली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने ऑफ द मार्क होत आहेत बॅटर कालूराम. आणि काळूराम म्हटलं गेलं तर या संघाचे एक महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत. आणि जर पाहिलं पहिला चेंडू फेस करत असताना स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला एका धाव्याने दरम्यान. या सेकंड इनिंगला आगाज बघा, लक्ष 37 धाव्यांचं आहे आणि सकाळचं सत्र आहे, म्हणजे गोलंदाजांना अनुकूल असणारी ही परिस्थिती आहे. या परिस्थितीचा किती फायदा या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना शिवमाता वर्ल्ड संघ घेईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतोय. पुल करायचा होता बट बाटांनी बॉलचा संपर्क आलाच नाहीये. जर आपण पाहिलं तर बॉल पडल्यानंतर अगदी बॉडीवरती आदळला. निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. अतिशय चांगली स्पर्धा आपण मित्रांनो पाहतायत, कारण 40+ फॉर्मॅटसाठी फार मोठी पर्वणी आणि फार मोठा मी म्हणेन प्लॅटफॉर्मच आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये नुकताच जो पहिला टॉस झाला होता तेव्हा टीमच्या कॅप्टनने सांगितलं देखील होतं की भिवंडी विभागामध्ये 40+ फॉरवर्डमध्ये सर्वात चांगली स्पर्धा जर कोणाची होत असेल तर ही स्पर्धा श्यामदादा चौधरी साहेबांची. हा फटका ऑन साईडला, सध्या सागडीला डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. पण दुसऱ्या धाव्यासाठी कॉल आणि 2 धावा दरम्यान पूर्ण. एका क्षणाला असं वाटलं की रनआउटची संधी निर्माण होईल की काय, बट थ्रो चुकीचा आला. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना मिळतो. 2 धावा मिळतील, धाव फळक. या 2 धाव्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 3 वरती. आता काही चर्चा दोन्ही फलंदाज एकमेकांसोबत करतायत, कारण पॉवर प्ले सुरू आहे, तसा फायदा थोडा घ्यायचा आहे. बट पहिले 3 चेंडू ज्याप्रमाणे राखलेत, सटीक लाईन अँड लेंथ महेशच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. धाव फळक 3. फुल लेंथ टाकला. फ्लिक करत असताना फिल्डर आहेत मिड विकेटला, इनफिल्डमध्ये मिसफिल्ड देखील झाली, पण तरी सुद्धा फक्त आणि फक्त एक सिंगल रन दरम्यान पूर्ण केली जाईल. पहिले षटक पूर्णपणे शांत पाहायला मिळालं आतापर्यंत, कारण ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की सटीक लाईन अँड लेंथ आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये याच गोष्टी ॲज अ बॉलर महत्त्वाच्या असतात की तुम्ही लाईन अँड लेंथ किती चांगल्या पद्धतीने व्हेरी करता, सटीक टप्प्यावरती सातत्याने तुम्ही कशा प्रकारे गोलंदाजी करता, ही गोष्ट महत्त्वाची असते. आणि फर्स्ट ओव्हरमध्ये तेच पाहायला मिळालं. शफल होऊन खेळायचं होतं, यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. यश त्यांचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ट, पहिला धक्का, फलंदाज बाद.
सफलता दरम्यान मिळाली. लॉंग वे शफल झाले होते आणि जर आपण पाहिलं तर फलंदाजाचा नेम चुकला पण गोलंदाजाचा चुकला नाही. या नेम पहिली सफलता मिळेल. पहिला धक्का अवघ्या 4 धाब्यांवरती हा लागला. नवीन फलंदाज आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे संतोष. तब्बल आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघांचा समावेश आहे आणि अगदी कालचा पहिला दिवस आपण पाहिला. कालच्या पहिल्या दिवसामध्ये तब्बल 8 संघ खेळले ज्याच्यामध्ये कालचा दिवस गाजवला साविंद्रा टीमने आणि ते थेट सेमीफायनल 1 मध्ये पोहोचलेत. पण त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या विपक्षामध्ये सेमीफायनल 1 कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आज मिळणार आहे आणि सेमीफायनल 1 देखील आजच आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला धक्का क्रमांक 3 वरती आता संतोष बॅटिंगसाठी. संतोषसाठी पहिलाच बॉल फुल टॉस मिस टायमिंग बॅटचा टोला लागला स्वतः गोलंदाज आणि हे काय घडलं एक इझी चान्स बट रनआउटची संधी. आसमान से गिरा खजूर में अटका. कॅच ड्रॉप झाली बट त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये आता डगआउटच्या दिशेने जावं लागेल. बघा पाहिलं गेलं तर संतोष यांच्या नशिबामध्ये आय थिंक आउट होणंच लिहिलं होतं कारण कॅच देखील ड्रॉप झाली बट तरी सुद्धा रनआउट झाले. बघा रिप्ले आपल्या समोर आहे. सर्वप्रथम झेल देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केला गेला. जे गोलंदाज होते महेश यांच्या माध्यमातून फर्स्ट अटेम्प्ट कॅच ड्रॉप, सेकंड अटेम्प्ट तरी सुद्धा कॅच पकडता आली नाही आणि कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर जे फिल्डर आले ना त्यांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी चेंडू उचलला आणि योग्य एंडला थ्रो केला. 2 धक्के लागलेत आणि खेळ देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 5 आणि विकेट गेलेत 2 आणि तसेच 2 रनची जी पॅनल्टी दिली गेली होती ती देखील आपण इम्प्लिमेंट करूया म्हणजे स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 7 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला 7 धावा धावफलकावरती. तसेच विक्रमजी नाईक सरांचं देखील आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. बघा पहिल्या षटकामध्ये 5 बनलेले आहेत आणि 2 रनची जी पॅनल्टी होती ती आपण इम्प्लिमेंट केलेली आहे आणि धावफलक आता 7 आहे. सात धावा धावफलकावरती आणि सेकंड ओव्हर गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये आता प्रमोद गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. पहिलं षटक तर खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर वर्ल्ड संघाच्या नावावरती राहिलं कारण महेश यांची दमदार गोलंदाजी आपण पाकली या पहिल्या षटकामध्ये. फक्त 5 आले आणि त्यामध्ये जर आपण पाहिले 2 रन्स पॅनल्टी आहेत. 7 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता आहे 30 धावांची. ओव्हर द विकेट पानवरती टाकला यष्टनचा वेध घेतला आणखीन एक सफलता मिळेल. लास्ट ओव्हर मध्ये 2 विकेट होते आणि प्रमोद जसे गोलंदाजीवरती आले पहिल्या चेंडूवरती देखील त्यांना सफलता मिळेल. धक्का आता तिसरा. तिसरा धक्का लागला. आता समस्या अडचणी सध्याच्या घडीला वाढत चाललेल्या आहेत कारण 37 धावांचं लक्ष जरूर होतं आणि लक्ष इतकं मोठेही नव्हतं कारण आपण 40+ फॉर्मॅटमध्ये भरपूरदा लक्ष चेंज होताना पाकलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सध्याच्या घडीला फार मोठ्या अडचणीमध्ये टीम सोनादेव टेमघर कारण धावफलक फक्त 7 आणि विकेट गेले 3
एक पार्टनरशिप हवी आहे. या चरणावरती एखाद्या फलंदाजाला जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की जर तुम्ही जिम्मेदारी घेऊ शकले आणि जिम्मेदारी घेऊन चांगला खेळ करू शकले तर तुमचं फार मोठं नाव बनतं. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक, लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने येत आहेत, फिल्डिंग चांगली. तोपर्यंत फक्त मिळेल एक सिंगल धावफलक या एका धावेच्या मतीने स्कोर काढता जातोय पुढे 8 वरती. बघा ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला की पार्टनरशिप महत्वाची आहे, कारण बघा सातत्याने जर विकेट जातील ना तर या रन्स चेज होणं फार अवघड आहे. या चरणावरती हा सामना जर जिंकायचा आहे टिमगरला, इथनं जर कमबॅक करायचा आहे तर एक पार्टनरशिप हवी आहे मिडल फेसमध्ये आणि त्याची जिम्मेदारी तुषार आणि बॅटर मैदानाच्या हातामध्ये दिनेश आहेत, त्यांचा खांद्यांवरती आहे. फुल लाईन टाकला ड्राईव्ह करत असताना बॉलर बॅक स्ट्रोक होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग प्रमोद यांची आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू निर्माण इथनं येतो. हे देखील षटक जर आपण पाहिलं तर वर्ल्ड संघाच्याच बाजूने चाललंय, कारण फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेली आहे आणि एक सफलता देखील मिळाली गोलंदाज प्रमोद यांना. पायांवरती फुल टॉस होता, ऑन साइडला फटका, डीप मिड विकेटला फिल्डर आहेत, मिळेल फक्त एक सिंगल. बघा सध्याच्या घडीला परिस्थिती आता अशी आहे की सिंगल डबलने काम बनणार नाहीये, बाउंड्रीज हव्या आहेत. कारण आता जर आपण समीकरणाचा विचार केला तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि इथनं हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 28 धावांची आवश्यकता आहे. 28 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. आस्किंग रेट सध्याच्या घडीला आता 12 वरती जाऊन पोहोचलाय. समोरच्या दिशेने उडवला, लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि चांगली फिल्डिंग होईल. तोपर्यंत आता देखील फक्त एकच धाव मिळणार आहे. बघा प्रयत्न जरूर केले जातात मोठे फटक्यांसाठी, बट अजून देखील प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक किंवा गॅपमध्ये स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. आणखीन एक सिंगल मिळेल, धावफलक एका धावेच्या मतीने स्कोर काढतात 10 वरती, म्हणजे येणाऱ्या 13 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता 27 धावांची इथनं आवश्यकता असेल. बघा अजून देखील मी म्हणेन सामना भरपूर बाकी आहे. इथनं देखील जर चांगली बॅटिंग झाली तर हे लक्ष इथनं देखील चेस केलं जाऊ शकतं. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधला. शेवटचा चेंडू होता, स्टेप आउट झालेत, लोवर फुल टॉस गॅप मध्ये आहे बट लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली. तोपर्यंत 2 धावा दरमाडीतनं पूर्ण केल्या जातील. चांगला तालमेल पाहायला मिळाला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. खेळ देखील आता अशा प्रकारे समाप्त झालेला आहे अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक एकूण जाऊन पोहोचलाय 12 वरती, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल 25 धावांची. 12.5 रन प्रति ओव्हर येणाऱ्या 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत. आणि बघा ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आजच्या डेटला टेनिस बॉल क्रिकेट, ज्याप्रमाणे 40+ क्रिकेट देखील पुढे गेलं, असे समीकरण चेंज होतात. बट खऱ्या अर्थाने इथनं विकेट हातामध्ये ठेवणं आणि खऱ्या अर्थाने ही इनिंग पुढे चालवणं ही गोष्ट खऱ्या अर्थाने इथं महत्वाची असेल. 12 मध्ये 25 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक दरम्यान इथनं घेतला जातो, ड्रिंक्स ब्रेक आहे. तोपर्यंत आपण देऊया संधी डीजे मास्टरांना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. बारा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून देखील आपण असं म्हणूया की 60-40, 60% हा सामना वर्ल्ड संघाच्या बाजूने आहे आणि 40% टेमगर संघाच्या बाजूने आहे. कारण पाहिलं गेले तर बघा 3च विकेट्स गेलेत, अजून देखील 7 विकेट हातामध्ये आहेत, अजून देखील बॅटिंग क्रम आहे की जिथनं ते लढाई करू शकतात. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत तर खेळाचा भाग आहे, बट ॲज अ खेळाडू, ॲज अ प्लेअर आपण लढलो किती, आपण प्रयत्न किती केले या गोष्टीला जास्त महत्त्व दिला जातो. आणि सध्याच्या घडीला तेच प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमला करायचे आहेत. कारण 12 मध्ये 25 धावा, 10 आउट ऑफ आपण 8 टाइम्स आपण चेज होताना समीकरण पाकलेलं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि 70-70चे चेंडू यूज केले जातात या स्पर्धेमध्ये. लगा तो 6.
12-25चं समीकरण आणि तिसरं निर्णायक षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण तयार होत आहेत. 12-25. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकलाय, बॅटचा टोला लागलाय, लॉंग ऑनला फिल्डर वेगाने येतात, फील्ड करतायत तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातील. आता 11 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची आवश्यकता. सामना जसा जसा पुढे चाललाय ना मॅच मध्ये आता रंगत निर्माण होत चाललेली आहे. मग खऱ्या अर्थाने एक कॉमेंटेटर म्हणून अथवा एक प्रेक्षक म्हणून देखील आमची देखील हीच इच्छा असते, सामना कोणीही जिंकू द्या, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. स्क्वेअर कट करायचा होता, बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, बट अंपायर सांगताय दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. 11 मध्ये आता 22 म्हणजे रिक्वायर्ड रेट जर आपण विचार केला तर 12चाच आहे. प्रत्येकी चेंडू मागे 2 धावा. बट असे समीकरण खऱ्या अर्थाने ना फार इंटरेस्टिंग असतात. 1 ते 2 जर चांगले फटके इथे आले तर बॅटिंग टीम देखील पुढे जाताना आपल्याला दिसेल. 11-22 पुढचा बॉल फुल लेन टाकला, मिस्टामिंग हवेमध्ये, स्वतः गोलंदाजाकडे संधी आहे आणि कॅच दरम्यान इथनं ड्रॉप. इतकी सोपी संधी इथनं गमावलेली आहे आणि खऱ्या अर्थाने अशा परिस्थितीमध्ये या कॅचेस पकडणं गरजेचं आहे. बघा कॅचचं महत्व का आहे, कारण जर कॅच पकडली असती तर एक धाव देखील वाचली असती, नवीन फलंदाज आता खेळपट्टीवरती असते, बट तसं काही झालं नाहीये. मिळेल सिंगल म्हणजे येणाऱ्या 10 चेंडूंवरती आता आवश्यकता असेल इथनं 21 धाव्यांची. 10 मध्ये 21. बघा टेमघर संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 2 चांगले फटके हवे आहेत, 2 मोठे फटके, 2 बाउंड्रीज. तिथून खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रेशर रिलीज होऊ शकतो, बट ते मोठे फटके येतील कोणाचा बॅटमधनं हा सर्वात मोठा प्रश्न. हा बॉल देखील सोडून दिला. अतिरिक्त रन पुन्हा एकदा मिळेल. बघा फलंदाजाच्या आर्क पासून रीच पासून चेंडूला दूर ठेवण्याचं कार्य गोलंदाज जरूर करतात, बट त्यामागे या अतिरिक्त रन्स देखील जातात आणि या अतिरिक्त रन्स ना कधी कधी शेवटच्या मोमेंटला टोचतात. 10 मध्ये आता 20. 10 चेंडू शिल्लक, 20 धावांची आवश्यकता. माइंड मध्ये ही देखील गोष्ट ठेवावी लागेल की कुठे ना कुठे डिफेंड करण्याकरिता रन्स फार जास्त देखील नाही आहेत. 10 मध्ये 20 आहेत. फुल लेन टाकला, लॉफ्ट केला हवेमध्ये, ठीक आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने हा चेंडू येतोय आणि क्लिअर करून जाईल. गाव कॉर्नर पार. या निर्णायक क्षणावरती हा धम्माकेदार फटका. बॅटर दिनेशांचा बॅटमधनं षटकार. मी म्हटलं होतं की या स्पर्धेमध्ये 70-70 चे चेंडू यूज केले जातात. लगा तो 6 आणि लागलाय देखील आणि गेलाय देखील. षटकार म्हणजे आता समीकरण थोडं इझी. आवश्यकता आता 14 धावांची आहे. समीकरण आता थोडं नियंत्रणामध्ये आलेलं आहे सोनादेवी टेमघर संघासाठी. आता प्रेशर मी म्हणेन आता गोलंदाजावरती आहे, कारण अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. 9 मध्ये 14. फुल लेन टाकलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर वेगाने येतात, फिल्डिंग दरम्यान यावेळेस चांगली राखली. एकाच ऍक्शन मध्ये जोपर्यंत चेंडू उचलून थ्रो करतील इथनं रनआउटची देखील संधी. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर झालेत रनआउट, म्हणजे एक धाव देखील मिळेल आणि बॅटर रनआउट देखील झालेत. धक्का दरम्यान लागला मैदानाच्या आतमध्ये. हा 4था. सफलता दरम्यान इथं मिळाली. अजून देखील मॅच बाकी आहे, कारण जर आपण पाहिलं अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता. यापुढील जो होणारा सामना आहे टॉस देखील कंप्लीट झाला होता. यापुढील सामन्यामध्ये पीसे संघ आपल्याला लढत देताना दिसणार आहे. कालवार टीम सोबत आणखीन एक चांगली लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा टॉस जिंकला होता. माझ्या दिशेने जाऊया, समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वॉट अ हिट. आणखीन एक तडाखा. हा बॉल देखील लॉंग ऑन पार. षटकार.
षटकार आणखीन एक. आणि आता या दोन फटक्यांनी मी म्हटलंच होतं, दोन मोठे फटके हवे आहेत. ज्या दोन फटक्यांनंतर पूर्णपणे मॅच चेंज होऊ शकते आणि तेच घडलंय. अंडर प्रेशर आपल्या टीमला सध्याच्या घडीला आता या मॅच मध्ये पुढे घेऊन चाललेले आहेत. बॅटर दिनेश यांचा बॅटमधनं दोन चांगले फटके, दोन षटकार आपण या षटकामध्ये पाकले आणि ते निर्णायक फटके आहेत. कारण आता समीकरण चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. आता येणारे 7 आणि 7 मध्ये 7च धाब्यांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. ऑन साइडला हा फटका खेचून मारला, डीप मिड विकेटला फिल्डर आहे, सिंगल पूर्ण. दुसरीसाठी परतणार का, नकारलंय. अंतिम षटक आता शिल्लक आहे आणि 6 धाब्यांची आवश्यकता. 6 मध्ये 6. बघा भरपूरदा आम्ही पाहिलं की जेव्हा 6 मध्ये 6, 6 मध्ये 7 किंवा 6 मध्ये 10 पेक्षा कमी रन जेव्हाही बाकी असतात ना, तेव्हा सामने शेवटच्या 2 चेंडूंपर्यंत, अंतिम चेंडूपर्यंत देखील जातात. पण आता ते कार्य या मॅच मध्ये होईल का? 6 मध्ये 6 पाहायला गेले तर फार सोपं समीकरण आहे. पण बघा क्रिकेटच्या खेळामध्ये, आयुष्यामध्ये असो, जी ही गोष्ट आपल्याला फार सोपी वाटते ना, जेव्हा ते आपण ती गोष्ट करायला जातो ना, तेव्हाच ती सर्वात जास्त कठीण वाटते. बघा बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. आता 6 मध्ये 6 जर आपण वर्ल्ड संघाच्या बाजूने थोडा विचार केला तर सध्याच्या घडीला गमवायला काही नाही, बट कमवायला भरपूर काही आहे. बघा विचार जर केला तर 6 देखील भरपूर आहेत. सर वर्ल्ड टीम जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. 6 चेंडू शिल्लक आणि 6 धाब्यांची आवश्यकता. स्पर्धा देखील चांगली आहे, दमदार आहे आणि सामने देखील तितकेच दमदार होतात. दुसऱ्या दिवसामधला पहिलाच सामना मैदानाच्या मध्ये काय रंगला. अंतिम षटकापर्यंत आता आपण येऊन पोहोचलोय, पण अजून देखील प्रश्न हाच की जिंकेल कोण. 6 मध्ये 6. चला वर्ल्ड संघ फिल्डिंग सेट करायचे आहेत वरीत. मागील सामन्यामध्ये आपण मागील षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्णपणे सामना आपल्याला चेंज होताना दिसला. कारण 19 धावा लास्ट ओव्हरमध्ये आला. मग ॲज अ फिल्डिंग युनिट कधी ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला माइंडमध्ये ठेवावी लागते. कारण सेकंड इनिंगमध्ये जेव्हा आपण येतो, एखादं लक्ष जेव्हा आपल्याला डिफेंड करायचं असतं ना, तेव्हा लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असतो. तर या दृष्टिकोनातून प्रवीणवरती जी रिस्पॉन्सिबिलिटी सोपवली त्यामध्ये ते थोडे कमी पडले. कारण 19 धावा त्या ओव्हरमध्ये. आता 6 मध्ये 6. अजून देखील सामना बाकीच आहे, अजून देखील लढण्यासाठी 6 धावा बाकी आहेत. चला टीम वळ मित्रांनो, जास्त वेळ खर्च होतो. कारण सकाळी देखील आपल्याला 9:30 वाजता मॅचला सुरुवात करायची होती आणि मॅचला सुरुवात करता करता 10:30 झाले. आणि आज जर आपण पाहिलं गेलं तर 8 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सेमीफायनल 1 देखील आपल्याला आजच खेळवायचे आहे. सो विनंती आहे की त्वरित सामन्याला सुरुवात करा. अंतिम षटकाची जिम्मेदारी दिली गेली. गोलंदाज संजय तयार होतात. पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील. 6 मध्ये 6. दिनेश ट्रॅकिंग एंडवरती. ज्या दिनेशने खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये एका एंडने लढली आणि आपल्या संघाला आता विजयाच्या दिशेने तो घेऊन देखील चाललाय. पण अजून देखील 6 बनवायच्यात. 6 मध्ये 6ची आवश्यकता असताना स्ट्रेट बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण. आता 5 मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता इथनं असेल. बघा स्ट्राईक आता रोटेट झालेली आहे. इथनं आता काही नशीब परिवर्तन होतील का वर्ल्ड संघाचे. 5 धावा अजून देखील शिल्लक आहेत. बघा इथनं एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते वर्ल्ड संघाला. मग खऱ्या अर्थाने जेव्हा अशा क्रुशलचे मोमेंट्स येतात ना, तेव्हा तुम्ही मानसिकरित्या किती मजबूत आहे, तुम्ही किती कूल अँड काम आहेत. कारण जेव्हा अडचणी समस्या येतात ना, तेव्हा ॲज अ प्लेअर म्हणून आपल्याला थोडं शांत राहावं लागतं, रिलॅक्स राहावं लागतं. तेव्हा जाऊन आपण योग्य निर्णय घेतो. आता सध्याच्या घडीला ते करायचा गोलंदाज झाला. 5 मध्ये 5ची आवश्यकता. 5 मध्ये 5ची आवश्यकता असताना बॉल हवेमध्ये कॅच जर पकडली तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल. बट हे काय केलं, हे काय केलं. सध्याच्या घडीला आज ज्या कॅचेस ड्रॉप झालेल्या आहेत ना या सेकंड इनिंग मध्ये, ती प्रत्येकी कॅच टोचणार आहे वर्ल्ड संघाला. कारण आता देखील बघा, जर ही कॅच पकडली असती तर 2 धावा देखील वाचल्या असतं, विकेट देखील मिळाली असती, नवीन फलंदाज देखील स्ट्रायकिंग एंडवरती असता. बट तसं काही होणार नाहीये. 4 मध्ये आता 3 धावांची आवश्यकता. कधी कधी ना ही देखील गोष्ट सांगण्यासारखी असते. या चेंडू नंतर आपण ती चर्चा करूया. 4 मध्ये आता 3 धावेची आवश्यकता. फील्ड प्लेसमेंट आता आपण पाहिले तर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आता 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतो. 4-3
वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, क्या बात आहे. अजून देखील प्रयत्न सुरू आहेत. बघा जी गोष्ट मी सांगत होतो, आज जर आपली ना वेळ चांगली आहे तर त्याचे कारणीभूत देखील आपणच आहोत. आणि जर आज आपली वेळ खराब आहे ना तर त्याचे कारणीभूत देखील आपणच आहोत. आणि सध्या सगळीला ज्या कॅचेस ड्रॉप झाल्या त्या कदाचित पकडल्या गेल्या असतात तर मॅच मध्ये रंगत आली असती, पण अजून देखील सामना संपला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू, क्या बात आहे. म्हणजे आता समीकरण उरलंय, येणारे 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. हा सामना जर या परिस्थितीमधनं गमावला ना टेमघर संघाने तर रात्रीची झोप देखील येणार नाही. कारण एक सामना जो तुमच्या खिशामध्ये होता तो सध्याचा घडीला आता बॅलन्स स्थितीमध्ये 2 मध्ये 3 आणि जे नियम आहे चेसिंग कंपल्सरी. हा फुल टॉस लॉफ्ट केला हवेमध्ये, कॅच पकडायला हवी आहे, फिल्डर आहेत बट हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर असं वाटलं होतं की मॅच मध्ये रंगत आली आहे, ट्विस्ट आला, बट तसं काही घडलं नाहीये. लॉफ्टेड फटका, बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर आणि या षटकारासोबत हा सामना देखील समाप्त. सामना अगदी शेवटच्या चरणापर्यंत लढत देऊन जिंकलेला आहे मैदानाच्या हातामध्ये सोनादेवी टेमघर संघाने. सो अभिनंदन टीम टेमघर आणि हार्ड लक टीम शेळूमाता वळ. वर्ल्ड संघाचे संघनायक आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे आणि त्याचप्रमाणे सामनावीर आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय. निर्णायक क्षणावरती जेव्हा संघ अडचणीमध्ये होता, 12 मध्ये 25 धावांची आवश्यकता होती, त्या चरणावरती ज्यांचा बॅटमधनं आपण 2 धमाके पाकले, ज्यांनी इंडिव्हिज्युअली बनवल्या 18 धावा, तेच बॅटर दिनेश ठरल्यात या सामन्याचे सामनावीर. शुभ सन्मान केला जातोय सदा म्हात्रे यांचा, लेजंड प्लेअर कालवार गावचे, ज्यांनी खऱ्या अर्थाने इतके वर्ष निस्वार्थ क्रिकेटची सेवा कालवार गावासाठी केलेली आहे आणि संपूर्ण भिवंडी क्रिकेटमध्ये ज्यांचे एक दमदार फलंदाज म्हणून ओळख आहे असे सदादा म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो, जे पुढील सामन्यामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये देखील दिसणार आहेत. आणि सदादादांना पुढील सामन्यासाठी आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. दिनेश आपण यायचं आहे, अतिशय चांगली बॅटिंग आपण दिनेशची पाकली, ज्यांनी 18 धावा बनवल्या त्यांना आपण प्लेअर ऑफ द मॅच देखील देणार आहोत. पुढील सामन्याला देखील त्वरित सुरुवात करायची विनंती असेल दोन्ही टीम्स की वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा. तसेच आदरणीय गणेशजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. चला प्लेअर ऑफ द मॅच दिनेश आपण या. सर्वप्रथम आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया आणि वर्ल्ड टीमचा कॅप्टन आपण देखील त्वरित संपर्क साधा. बघा, स्वर्गीय सविता संदेश पाटील वेहळे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण राजाराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे ती आपण देणार आहोत. त्याचप्रमाणे स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान कबीर महादू पाटील साहेबांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक आहे. तसेच स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार पवन राम चौधरी दादांकडून गिफ्ट हॅम्पर आहे. सर्वप्रथम आपण देऊया ट्रॉफी आणि ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करतोय इंद्रपालजी तरे आपण त्वरित यायचं आहे. तसेच मंगेश दादा भोईर आपण देखील या. इंद्रपाल दादा आणि मंगेश दादा आपण यायचं आहे. तसेच प्रमोद भोईर वळगावचे दादा आपण देखील या. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. सर्वप्रथम ट्रॉफी आपण देऊया, जी ट्रॉफी आम्हाला दिली गेली आहे स्वर्गीय सविता संदेश पाटील वेहळे यांच्या स्मरणार्थ प्रवीण राजाराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी दिली जात आहे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्यानंतर गणेश दादांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. जो गिफ्ट हॅम्पर आम्हाला दिला गेला आहे स्वर्गीय द्रौपदीबाई लक्ष्मण चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार पवन चौधरी दादांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे. मी गणेश दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. त्यानंतर आपण कोल्ड्रिंक देणार आहोत, जे आम्हाला स्वर्गीय आयुष कबीर पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान कबीर महादू पाटील साहेबांच्या माध्यमातून हे कोल्ड्रिंक आहे. वेल प्लेड दिनेश, अतिशय चांगली खेळी तुमची राहिली आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. बघा, पुढील सामन्याला देखील अगदी थोड्याच वेळात सुरुवात होईल. तुम्ही कुठे जाऊ नका,
पाहत राहा, एन्जॉय करत राहा. शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 पुढील लढत जी आहे पिसे विपक्ष कालवार संघ, ही बॅटल आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. अगदी थोडाच वेळात सामन्याला होईल सुरुवात आणि जशी सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामधनं या सामन्याच्या पहिल्या सत्रासाठी आवाज आपण ऐकूया जयवंतजी पाटील सरांचा. धन्यवाद. धन्यवाद विशाल पाटील. वेलकम मंगेश भोईर, कार्याध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडल, आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम इंद्रपाल, आपलं देखील मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रमोद भोईर, आपलं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण पाहतात क्रिकेट फेस्टिवल सरवली गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील अतिशय रुबाबदार आयोजन करण्यात आलेले आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. उपतालुका प्रमुख चषक 2024 ही स्पर्धा आपण एन्जॉय करीत आहोत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे सर्व श्यामदादा चौधरी साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते इंद्रपाल पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे शेलूमाता वॉलिया संघाचा आणि त्यांचा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये संपन्न केला जात आहे. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये आज मंगेश दादा भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आमच्या स्पर्धे